या जेवायला। नमस्कार, मी कृष्णाई गजने आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। ती म्हणजे आता दररोज कशा डाळी वगैरे खाऊन कंटाळा येतो ना, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ, त्या म्हणून तुम्हाला आज मी एक अशी वांगा डांबा म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा वापरून छान अशी मस्त अशी घट्ट अशी आमटी बनवून दाखवणार आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल ती रेसिपी। त्याचबरोबर जसं की तुम्हाला माहित असेल, आपण मागच्या व्हिडिओपासून फ्री प्रमोशनला सुरुवात केलेली आहे। मी ठरवलेलं की एका व्हिडिओला म्हणजे एका रेसिपीच्या व्हिडिओला एक फ्री प्रमोशनचा व्हिडिओ जोडायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील व्यवस्थित त्यांचा जो यूट्यूबचा चॅनल असेल तो पाहता येईल आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राइब करता येईल। पण आता कसं खूप मेल आल्यामुळे म्हणजे खूप जणांचे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचल्यामुळे आपण ठरवले की एका वेळेला 2 ते 3 प्रमोशनचे व्हिडिओ जोडायचे। म्हणूनच याच्यापुढे येणाऱ्या रेसिपीच्या व्हिडिओ मागे 2 ते 3 जणांचे प्रमोशनचे व्हिडिओ असतीलच। त्यामुळे तुम्ही प्रत्येक जणांच्या चॅनलला भेट द्या, त्यांना सबस्क्राइब करा आणि त्यांच्या चॅनल देखील जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांची देखील प्रगती होण्यास फायदा होईल, आपला छोटासा हातभार लागेल। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली रेसिपी बघूया, एकदम छान अशी मस्त अशी झटपट होणारी, आणि त्याच्यानंतर आपण प्रमोशनला सुरुवात करू। मला साहित्य सांगते बघा। ह्याच्यात 2 कांदे घेतलेत, एकदम बारीक कापून असे घ्यायचे। एक टोमॅटो घेतलंय कापून, एकदम बारीक नाही बघा, जरा जरा असे मोठे मोठे करायचं कापून। 4 पाकळ्या लसणीचे घेतले साली काढून। ह्याच्यात आहे ओलं खोबरं घेतलं 1 वाटी असं, कोथिंबीर, त्यानंतर मसाल्यांमध्ये 3 चमचे हा लाल मसाला घेतलाय। कारण 3 चमचे का घेतला, आपले कसे डांबे आणि वांगे जरा जास्त आहेत म्हणून 3 चमचे लाल मसाला, 1 चमचा अशी हळद, 1 चमचा गरम मसाला, तेल, पाणी आणि मीठ। त्याच्यानंतर भाज्यांमधलं दाखवते बघा। सगळ्यात पहिल्यांदा डांबे म्हणजे शेवगाच्या शेंगा, अशी सगळी उलटसुलट सगळ्या साली काढून घ्यायच्या बघा। एवढ्या आकाराचे असे कापून घ्यायचे उभे आणि सर्व साली काढून घ्यायच्या। त्याच्यानंतर ही वांगी बघा, 3 वांगी घेतलीत मी, एवढ्या एवढ्या फोडी करून घ्यायच्या, अशा अगदी पण बारीक नाही, एवढ्या अशा मोठ्या करायच्या। आणि 2 छोटी बटाटी, ती पण साली काढून अशा फोडी करून घेतल्यात बघा। फोडणी द्यायच्या आधी आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे, म्हणजे आमटीला छान घट्टपणा येण्यासाठी ना। हे बघा, हे खोबरं आहे ना, ओलं खोबरं, त्यातलं अर्ध खोबरं आपल्याला घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात। हे अर्ध खोबरं आपल्याला नंतर फोडणीत टाकायचंय आणि अर्ध खोबरं आपल्याला पेस्ट साठी वापरायचंय। आणि ह्याच्यातली अर्धी कोथिंबीर, जर असं पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायची। मी आता ही फिरवून घेते आणि दाखवते तुम्हाला। ही बघा, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट तयार आहे बघा। समजा एखाद्या वेळी लाईट गेली, अचानक तुम्ही आमटी बनवत असाल आणि लाईट गेली आणि पेस्ट कशी करायची, तर नाही टाकली तरी पण चालेल, कारण वांग्याला आणि डांब्याला स्वतःची चव असेल, तिखटा मिठातले पण मस्त लागतात ही आमटी बघा। नुसतं फक्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची, ही पेस्ट नाही टाकली तरी पण चालेल। पण आता कसं घट्टपणा येण्यासाठी आपल्याला ही पेस्ट वापरायची आहे। ही आपल्याला झटपट कुकरमध्ये शिट्ट्या काढून बनवायची आमटी, त्यासाठी कुकर तापत ठेवलाय। आता पहिल्यांदा तेल टाकायचं, तेल तापलंय बघा। आता आपल्याला लसूण टाकायची, लसूण पण बघा एकदम बारीक ही करून घ्यायची। पोटात पण गेली तरी पण चांगली कशी वेगळी अशी काढून टाकता कामा नये ताटातून असं। लसूण जरा लाल झालीये बघा। आता लगेच कांदा, जरा ढवळून घ्यायचं आणि कांदा आपल्याला जरा नरम करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटाचा जरा फिरवायचा। कांदा जरा नरम झालाय बघा। आता टोमॅटो, टोमॅटो पण जरा आपल्याला 1 मिनिटाचं फिरवून घ्यायचं। आता आपल्याला याच्यात सर्व मसाले टाकायचे। हा लाल मसाला मस्त झणझणीत बनवा छान, त्यानंतर गरम मसाला आणि हळद। हे जरा 1 मिनिटाचं फिरवून झालंय। आता आपल्याला ह्याच्यात ही आपण जी पेस्ट केली आहे ना खोबरं आणि कोथिंबीरची, ती टाकायची। ती पण आपल्याला जरा 1 मिनिट फिरवून घ्यायची।
आता ह्याच्यात आपण जे अर्ध ठेवलेलं खोबरं आहे ना ते टाकायचं आणि सर्व भाज्या टाकायच्या, वांग, बटाटा आणि डांबा सर्व. आता हे व्यवस्थित बघा असं फिरवून घ्यायचं, छान ढवळून घ्यायचं. सर्व मसाला सर्व डांब्याला वांग्याला लागायला पाहिजे. हे ढवळून झालंय व्यवस्थित बघा, कशा मस्त सर्व मसाला लागलाय भाज्यांना. आता ह्याच्यात पाणी ओतायचंय. गॅस फास्ट करायचा. हे बघा भाज्यांना जरा वरती असं पाणी ओतायचं. हे झालंय. आता शेवटचं चवीपुरतं मीठ. हे झालं. आता मिक्स करून व्यवस्थित आता कुकरचं झाकण लावते. बरोबर 2 शिट्ट्या काढायच्या, जास्त पण अशा शिट्ट्या नाही काढायच्या, कारण कसं डांबा व्यवस्थित असं शिजायला पण पाहिजे आणि तुटता पण कामा नये, दिसला पण पाहिजे छान ना. आणि वांगी पण 2 शिट्ट्यात नरम होतात, बटाटे पण शिजतात 2 शिट्ट्यामध्ये. त्यामुळे जरा 2 शिट्ट्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. 2 शिट्ट्या झाल्यात. गॅस लगेच बंद केला आणि आता लगेच सर्व वाफ आपल्याला काढून टाकायची, म्हणजे कसं जास्त शिजता कामा नये. पूर्ण वाफ गेल्याशिवाय ना कुकर पण उघडू नका, हातावर कशी वाफ येते ना. गेली सर्व वाफ. आता उघडते झाकण. बघा बघा कशी मस्त डांबे पण बघा कसे व्यवस्थित शिजलेत, तुम्हाला दाखवते मी. हे बघा नरम झालेत, बघा शिजलेत व्यवस्थित, मस्त झाली आहे. बघा आमटी कशी घट्टपणा, आपण ती पेस्ट लावली त्याच्यामुळे घट्टपणा बघा कसा मस्त छान आमटी तयार आहे. आता तुम्हाला जेवायला वाढते. आता तुम्हाला मस्त गरमागरम जेवायला वाढते. बघा बघा कशी मस्त झाली आमटी. आणि आता तोंडी लावायला म्हणून बटाट्याच्या काचऱ्या. बघा कसा मस्त ताट आहे. असा भात घ्यायचा, मस्त आमटी वाढायची ह्याच्यावर आणि पटकन जेवायला सुरुवात करायची. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते. आधी करून बघा घरी आणि मग मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामवरती कोकणच त्या पेजवरती मला फोटो पाठवून तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे सांगा. तर आजचे आपले सबस्क्रायबर आहेत CM स्टोरी टेलर. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मला जो व्हिडिओ पाठवलाय तो आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलचे नाव आहे CM स्टोरी टेलर. या चॅनलवर आपल्याला भयकथा, रहस्यमय कथा, सबस्क्रायबरना आलेले भयंकर अनुभव ऑडिओच्या स्वरूपात ऐकायला मिळतील. जर तुम्हाला देखील या कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या CM स्टोरी टेलर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तेही अगदी मोफत. आपल्या कृष्णाईताई यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि त्यांची ओळख देखील तुम्हाला झालीच असेल. तर CM स्टोरी टेलर ह्या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या. विविध भयकथा तिथे असतात. तर ज्यांना कोणाला भयकथांमध्ये आवड आहे, इंटरेस्ट आहे, अशांपर्यंत हा चॅनल तुम्ही पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांच्या चॅनल नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा, जेणे तुमच्या एका शेअरमुळे जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. तर आजचे आपले दुसरे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या चॅनलचं नाव आपलं कोकण प्रमोद चव्हाण सोबत. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याने जो मला व्हिडिओ पाठवलाय तो आपण बघूया. नमस्कार मंडळी, आपलं कोकण प्रमोद चव्हाण सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये कोकणातील सृष्टी सौंदर्य व समुद्रातील आधुनिक व पारंपरिक मासेमारी याबद्दलचे व्हिडिओ मी दर आठवड्याला अपलोड करत असतो. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कोकणविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. याकरता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि तुम्हाला त्यांची ओळख झालीच असेल.
तर नक्की त्यांच्या चॅनलला भेट द्या. इथे ते सुद्धा रत्नागिरीतले आहेत, ते सुद्धा इकडच्या कोकणातले सगळे विविध मासेमारीचे, जसे तुम्ही व्हिडिओ बघितलात मासेमारीचे, तसेच वेगवेगळे सण उत्सव असे देखील त्यांच्यात व्हिडिओ आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील त्यांचं चॅनल. त्यांच्या चॅनलला भेट द्या आणि सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कसं सगळ्यांपर्यंत त्यांचा चॅनल पोहोचेल आणि त्यांची देखील प्रगती होण्यास आपला थोडासा हातभार लागेल. त्याच्याबरोबर अजून तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या देखील चॅनलला कमी व्ह्यूज असतात, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत नसाल, तर तुम्ही प्लीज शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत चॅनल पोहोचेल, आपल्या देखील चॅनलला फायदा होईल आणि जे नवीन युट्यूबर्स आहेत त्यांचा देखील चॅनलला फायदा होईल, त्यांचा देखील चॅनलची प्रगती होईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपल्या देखील चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.